UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। हरियाणात तिसऱ्यांदा भाजप सरकार, विधानसभेतील 90 जागांपैकी 48 जागांवर भाजपला बहुमत, तर काँग्रेसची गाडी 37 जागांवर अडकली। गीतेच्या भूमीवर सत्याचा विजय झाला। हरियाणाच्या विजयाचा आवाज दूरदूरपर्यंत जाईल। जम्मू काश्मीरमध्ये अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर शांततापूर्ण निवडणुका। विजयानंतर पंतप्रधान मोदींचं भाजप कार्यकर्त्यांना संबोधन। काँग्रेसकडून दलित मागासवर्गीयांचा अपमान। काँग्रेसच्या शाही कुटुंबानं आरक्षण संपवणारचं सांगितलं, मात्र हरियाणातील शेतकऱ्यांनी काँग्रेसला चोख उत्तर दिलं। पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल। जनतेशी बेईमानी करून निवडून आलेल्यांना जनता जागा दाखवेल। जे हरियाणात घडलं तेच महाराष्ट्रात घडेल। फडणवीसांचा मवियावर हल्लाबोल। जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस सरकार स्थापन करणार। ओमर अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होणार। फारुख अब्दुल्लांची घोषणा। अजितदादा बारामतीतून लढा। कार्यकर्त्यांचा अजितदादांना घेराव। उमेदवारी जाहीर करत नाही तोपर्यंत जाणार नाही। अजितदादांचे कार्यकर्ते रस्त्यावर। माझ्यावर विश्वास ठेवा, तुमच्या मनातील उमेदवार देतो। अजितदादांकडून कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न। अजितदादा बारामतीतूनच विधानसभा निवडणूक लढणार। कुठलाही संभ्रम ठेवू नका। बारामतीतील उमेदवारीच्या चर्चांवर पटेलांकडून पूर्णविराम। अजितदादांच्या सल्लागाराचं कौतुक। इमोशनल नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न। दादांनी बारामतीतून निवडणूक लढण्याच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर अमोल कोल्हेंचा खोचक टोला। आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक। धनगर समाजातील कार्यकर्त्यांच्या मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या। सरकारनं GR काढण्याची मागणी। आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात। कर्मचाऱ्यांचे पगार होणार नाहीत असं बगलबच्चे म्हणतात। शहाण्या, तू अर्थमंत्री आहे की मी अर्थमंत्री आहे? अजित पवारांचा संजय राऊतांवर हल्लाबोल। आई बहीण मुलीचं प्रेम विकत घेता येत नाही। सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या आमच्या बहिणीला तुमचं दुःख समजणार नाही। लाच देण्याच्या प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याचा फडणवीसांकडून समाचार। महाविकास आघाडीची 11 तारखेला महत्वाची पत्रकार परिषद। शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले संबोधित करणार। जागा वाटपाचा फॉर्म्युला समजण्याची शक्यता। काँग्रेस पवार गटानं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा। आमचा पाठिंबा असेल। उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट। आम्ही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही हे शरद पवारांनी आधीच स्पष्ट केलंय। सत्ता परिवर्तनासाठी मविया म्हणून एकत्र लढतोय। मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। राज्याचं नेतृत्व कोण करेल हा संभ्रम लोकांमध्ये नको। खांद्यावर कुणाचं मुंडकं हे दिसलं पाहिजे। धड घेऊन लोकांमध्ये कसं जाणार? मवियातील मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून संजय राऊतांचं वक्तव्य। मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याच्या प्रश्नावर नो कॉमेंट्स म्हणत पृथ्वीराज चव्हाणांनी उत्तर देणं टाळलं, तर मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा विषय आमच्यासाठी बंद झाला। नाना पटोलेंची प्रतिक्रिया। शरद पवार अजित पवारांना सलग 2 दिवस धक्का देण्याची शक्यता। 14 तारखेला रामराजे नाईक निंबाळकरांचा तर 15 तारखेला रमेश थोरात पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार। सूत्रांची माहिती। पश्चिम महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवार शरद पवारांच्या भेटीला। अभिजित पाटील, धनराज शिंदे माढ्यातून आमदारकीसाठी इच्छुक, तर भगीरथ भालकेंची पंढरपूर विधानसभेसाठी मागणी। शरद पवार गटात इच्छुकांची गर्दी। विश्वजित कदम यांचे काका मोहनराव कदम शरद पवारांच्या भेटीला, तर समरजित घाटगे कागलमधून विधानसभा लढण्यास इच्छुक। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आणखी एक मोठा नेता प्रवेश करण्याची शक्यता। सुप्रिया सुळेंच्या गाडीत चेहरा झाकून जाणारा तो नेता कोण? राजकीय वर्तुळात चर्चा। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।